गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज दिवस चौथा. काल सगळं ते माहिती गवताचा भुसा उडला ना, सगळं मला सर्दी झाली, जाम झाले. मी पडलोय आजारी एकदम. तरी आज काका आलेत, काकांचे मित्र आलेत म्हणून आज चिकन आहे. मग पप्पाने कोंबडी कापली मस्त गावठी आणि योगा इथे मॅरिनेट करून ठेवलंय. आज चिकन आहे मस्त. आई तेव्हा तयारी करते फोडणी द्यायची. माझी झाली हालत खराब. एक गोळी खाल्ली विक्सची आणि आता झोपणार आराम. आज कुठे काय जास्त नाही. जर कुठे बाहेर गेलं तर कंटिन्यू तुम्हाला दाखवेल. ओके ठीक आहे. आता शाईने 2 वडे काढलेत मस्त. आणि इकडे बघा कसा मटण शिजतोय. चिकन चिकन चिकन. एक अंडा बघा. कोंबडी ना हे होती, अंडी देणारी होती. मस्त एकदम. आता रस्सा मी पिणार. मला सर्दीने ताप झाला, फेडली कालच्या कामावरती. भोसूचा वडा गरम आहे बघा. असं करून खायला लय मजा यायची आधी. आई आता भरपूर दिवसांनी बनवलं ना मी आल्यावर. पिल्ल्या आईसो मरतोय तर पिल्लू. मस्त गरम गरम. काय काय माहिती किती असेल. काय मीठ कमी घेतलं वाटतं वाड्यात. हा आई मस्त वडे कालच बोलो. कालच आईला बोलो मस्त वड्याने चिकन बनव. आणि काका पण आले आणि काकांचे एक मित्र पण आले. पांडव पण आले. पांढरेबाबा पण आले. ते किंवा काय माहिती जेवायला. दुपारी मस्त आज पार्टी. हा एकदम झुरू झालाय तो. आई मस्त बनवते आणि मी खातोय. आता आपण रस्सा टेस्ट करणार जरा मस्त कसं झालंय. एकदा करून झालं. ए हट बंटू, तुम्हाला दाखवायला म्हणून वाटीवर घेतला. एक पोली पण खाऊन झालो. पोली बोलतात आमच्याकडे. बोलतात वडे. वडे बोलतात ना, कोंबडीचे वडे, भोकं पडलेली वडे. तो रस्सा घेतला गरम गरम. मला सर्दी झाली ना. बंटू थांब, तुला नंतर देणार आहे. मस्त एकदम भारी झालाय. हा सर्दी कुठल्या कुठं ताप बीप जायला उडून. आता गावठी कोंबड्याचा रस्ता पिला कसा बसता बसता. कोण आहे ऐकायला ग बोलते आई. आता इथं जग सगळा बघणार आहे. तिथे शिटू का टाकला नाही कोंबडीने. पप्पा काढते तिथं. तो बघा इथं होता समोरच. मस्त झाला पप्पा. पिता काय रस्ता. सर्दी होती अहो पिया तुम्ही पण जरा मस्त. मस्त झाला एकदम. आटल 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 मस्त. नको हा शिजलाय का बघ मस्त जरा. नाही तर बघ नको ती फोडा तूच बघ नंतर. कड आला पप्पा मस्त शिजलाय. तो काय येतोय पप्पा हलका हलका कड येतोय. मस्त झाला एकदम. हा मग घाम आला नुसतं मला. बाबा 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 मस्त. आता जरा वेबसिरीज बघतो आणि जेवताना कसं झालं दाखवतो मला. एकदम ताट एकदम भारीवाला. आई बोलते नख काढ. विसरलो मग अशी. नेल कटर इथेच कुठेतरी काढू का ते आमच्या. हां भेटला. अरे त्या कुत्र्यावरचं बोचड्यावर काढायचं होतं रे. चला बाहेर जातो नख काढायला. तिकडे बसलाय ना कुत्रा. तो असं पट्टा सोडून टाकला नाही तो बघा. तिकडे कुठे जाऊन बसलाय तो. त्या आईकडे जाऊन बसलाय. या इकडे या घरी या शेरू जा. पप्पा कुत्र्याला त्याचं गोचिड गोचिड काय पिसवा बिसवा झाले असेल सगळे काढतायत. पप्पा आधी गोट्याने राणीचे काढायचे ना पप्पा. त्यांना आग मुळायची. दर संडेला त्यांचं फिक्स असायचं पप्पांना. मुंबईला पांढऱ्या कलरची कुत्री होती 2. ते ठेच ना बघा पप्पा. नाही गवतावर पण येतात बाबा. आता काल माझ्यावर किती पण आलेली भेंडी.
ती असतात ना त्याच्यावर आपल्यापर्यंत कुत्रे तो सकाळी जातो त्या गुरांसोबत मग त्याच्यामुळे येतात त्याच्यावरती पण भेंडी थोड्याशा कारण माझ्यावरती गवतावरती पण असतात बारीक बारीक त्या पण येतात. झोपायची वेळ झाली रात्र झाली सगळे बघा असं डाऊन येतं चेहरा पण बघा असं डाऊन झालेलं वाटतं जरा. आज कुठे गेलोच नाही फक्त पारंब्यावरती गेलेलो ते काकांचे मित्र आलेले मग पारंब्यावरनं डायरेक्ट आलो घरी. त्यांना गवताची पात पाहिजे गवताची पात नाही चहाची पात गवती चहा ते घेऊन आलो बस. बाकी कुठे गेलो नाही. मग मंदिराशी होतो इकडे मग काही दाखवायला तुम्हाला भेटलं नाही. ह्यावेळी 4थ्या दिवशी एवढाच मी आजारी पडलो सिरियसली तब्येत जाम झाली. म्हणजे काल ते पूर्ण धूळ उडवली होती ना गवत सुका गवत कापल्याची ते शेंबूड अक्षरचं बघा ना तुम्ही काळा पूर्ण एकदम काळा ते सर झाले एकदम कफ झालाय कफ. हा शेरू इकडे फिरतोय बघा दिसणार आहे की तो गेला. चला या व्हिडिओमध्ये एवढाच मी रेस्ट करतो आज. चलो बाय बाय गुड नाईट. तुम्ही पण आराम घ्या काळजी घ्या डॉक्टरकडे जा बरं नसेल वाटत तर चलो बाय बाय.